मागील वर्षीप्रमाणे पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पैठण तालुका प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे निर्देश महसूल उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी दिले आहे। सोमवारी पैठण तहसील कार्यालयात महसूल उपविभागीय अधिकारी नीलम बाफना आणि तहसीलदार ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक पार पडली आहे। बैठकीला तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। सध्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा सातत्याने वाढत असून धरणात सुमारे 88% पाणीसाठा उपलब्ध झालाय। या पार्श्वभूमीवर जायकवाडी पाटबंधारे विभागाने धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। त्यामुळे संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तालुका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। मागील वर्षी जायकवाडी धरण 100% भरल्यानंतर धरणातून सुमारे 2 लाख क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती। त्यामुळे नदी पात्राबाहेर पाणी गेल्याने पैठण शहरासह गोदावरी काठावरील सुमारे 50 गावांना मोठा फटका बसला होता। यंदा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून पूर्वतयारी करावी, तसेच जायकवाडी पाटबंधारे विभागाने पाण्याचा विसर्ग करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे निर्देश उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी दिले आहे। या बैठकीला तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते। गौतम बनकर, एमसीएन न्यूज पैठण, छत्रपती संभाजीनगर। आज पैठण तहसील कार्यालयामध्ये आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आढावा बैठक ठेवली होती। यापूर्वीची आढावा बैठक ही 4 मे 2026 रोजी याच ठिकाणी झाली होती आणि आज पुनश्च आपण आढावा बैठक ठेवलेली आहे। सर्व यंत्रणा HODs हजर होते आणि जो मागच्या वर्षीचा आपला अनुभव होता की जेव्हा धरण 90% भरल्यानंतर जेव्हा त्याचा फ्लो वाढवला होता, तर जेव्हा हायेस्ट फ्लो झाला होता 3 लाख क्युसेकपर्यंत, तेव्हा आपले डाऊनस्ट्रीमचे जवळपास 15-16 गावांमध्ये पाणी भरलं होतं आणि त्या अनुषंगाने नगरपालिका एरिया आणि खालचे 15-16 गावांमध्ये आता पुनश्च तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रिपेअर्डनेस करण्यासाठी सर्व HODंना आणि विशेष करून जायकवाडी धरणाच्या अभियंता यांना आम्ही सूचना दिलेली आहे।